नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताच किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये। आज मी बनवणार आहे छोट्या साबुदाण्यापासून साबुदाणा खिचडी। आता साबुदाणा खिचडी आपण बनवतो ती कधी चिकट होते तर कधी एकदम अशी कोरडी होते, तर तशी न होता एकदम सुटसुटीत छान साबुदाण्याची खिचडी होण्यासाठी मी याच्यात चिमूटभर एक पदार्थ टाकणार आहे। तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर रेसिपी बनवायला घेऊया। तर इथे मी ना गॅसवर कढई ठेवली आहे। मी कढईमध्ये एक पळीत तेल टाकून घेतलं आहे। तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता। आता इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेत, त्यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या वाटून घेतल्या आहेत। आबडधोबड वाटायचं हे आपल्याला। आणि या तेलामध्ये मी हे वाटलेला शेंगदाणे आणि मिरचीचा कूट टाकून घेता आहे। त्याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे। आता मी बोललं ना की चिमूटभर मी एक पदार्थ टाकणार आहे, त्याने खिचडी एकदम सुटसुटीत होईल। तर तो पदार्थ काय आहे तर मी नक्कीच सांगणार आहे, तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा। आता इथे मी एक बटाटा उकडून घेतला आहे आणि कापून घेतला आहे साली काढून। ते ह्या तेलामध्ये टाकून फ्राय करून घ्यायचं आहे। तर खूप छान खिचडी होते। अशा प्रकारे खिचडी बनवली तर तुम्ही बारीक साबुदाण्यापासून बनवा किंवा मोठ्या साबुदाण्यापासून, कुठल्याही साबुदाण्यापासून बनवली तरी खिचडी सुटसुटीतच होणार। तर नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून बघा। आता इथे मी हा बारीक साबुदाणा घेतला, याला मी फक्त 1 तास भिजून ठेवलं होतं। स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून थोडंसं पाणी ओतून त्यामध्ये 1 तास मी हा साबुदाणा भिजून घेतला आहे। त्या साबुदाण्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे, कमी जास्त घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार। आता याच्यात मी चवीनुसार मीठ टाकले आणि आता याला छान असं मिक्स करायचं आहे। आता हा साबुदाणा याच्यात टाकून ह्या मिश्रणामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट, मिरची, शेंगदाण्याचा कूट आणि बटाटा फ्राय केलेल्या तेलामध्ये याच्यामध्ये हा साबुदाणा टाकून चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। आता जर उपवासासाठी तुम्हाला हा साबुदाणा बनवायचा असेल तर याच्यात सेंधा मीठ टाकायचं आहे। मी आपलं साधं मीठच टाकलं आहे, नॉर्मल। आता याला छान मिक्स करायचं आहे। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे, नाही तर खाली लागू शकतं आहे, साबुदाणा जळू शकतं आहे खाली, म्हणून मंद आचेवर त्याला करून घ्यायचं। आता मी बोलले ना तुम्हाला चिमूटभर एक पदार्थ मी टाकणार आहे, तर हाच तो पदार्थ आहे। हा पदार्थ काय आहे तर सांगते। हा पदार्थ आहे काळी मिरी। तर 3 ते 4 काळी मिरी घ्यायची आहे, छान त्याचं पावडर बनवायचं आहे आणि ते याच्यात टाकायचं। त्याने काय होईल, हा साबुदाणा एकदम मोकळा होईल आणि चवीलाही खूप छान लागतो। काळी मिरी पावडर टाकलं ना तर चवीलाही छान लागतो साबुदाणा आणि सुटसुटीत पण होतो। तर नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून बघा। साबुदाण्याचं प्रमाण जर तुम्ही जास्त घेतलं ना तर थोडे जास्त मिरी पावडर घ्या, असं कमी घेतलं तर 3-4 मिरी पावडर घेऊ शकता तुम्ही। चिमूटभर मिरी पावडर, 3-4 मिरे असं बारीक करून घ्यायचं कुठून, तर चिमूटभर त्याचं पावडर तयार होतं, ते तुम्ही याच्यात टाकायचं आहे। आता ते टाकल्यानंतर छान मिक्स करायचं आहे आणि 5 मिनटं वाफेवर याला शिजू द्यायचा आहे साबुदाणा, म्हणजे वाफेवर करून घ्यायचं। आता साबुदाणा रेडी झालेला आहे। आता मी याला ताटात काढून तुम्हाला दाखवत आहे किती मोकळा झाला आहे बघा। खूप छान होतो बघा, किती मोकळा झाला आहे। एक साबुदाणा दिसत आहे ना असं वेगवेगळ्या मोत्यासारखा। तर अशा प्रकारे साबुदाणा रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा, साबुदाणा खिचडी। आणि ही माझी रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा, एक सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। बाय, जय महाराष्ट्र।